पाहूयात पुढची बातमी। शिवभोजन थाळी केंद्र संचालकांनी रोष व्यक्त केलेला आहे। त्यांनी गेल्या 10 महिन्यांपासून थकीत रक्कम मिळाली नाहीये, त्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समोर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये दाखल होताच शिवभोजन थाळी संचालकांनी घोषणाबाजी केलेली आहे। महसूल मंत्री बावनकुळे आंदोलकांच्या मागण्या ऐकून घेत असताना देखील शिवभोजन थाळी केंद्र संचालकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली। विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये पोलिसांची तारांबळ उडाली। दरम्यान मुख्यमंत्री आणि छगन भुजबळ यांना शिवभोजन थाळी केंद्र संचालकांच्या मागणीबाबत चर्चा करून त्यांचे पैसे मिळवण्यासाठी प्रयत्न करू असं देखील बावनकुळे यांनी सांगितलं। सरकारी योजनेकरता काम केलं आहे, त्यांचे पैसे मिळालेच पाहिजे या भावनेची मी आहे। मी मुख्यमंत्र्यांची आणि अन्न पुरवठा मंत्र्यांची आज बोलेल। मी आजच भुजबळ साहेबांची आता बोललो, ते एका डॅशवर भाषण देत आहे। त्यांचं भाषण संपलं की माननीय भुजबळ साहेबांशी बोलून येणाऱ्या कॅबिनेटमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय मी मांडेल। निश्चितपणे लवकरात लवकर त्यांना कसा पैसा मिळेल याची काळजी मी घेईल। आपल्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचलो आणि शिवभोजन धारकांचे पैसे मिळावे, पण त्यावेळेला फक्त 1 महिन्याचं पेमेंट मिळालं आणि आम्ही तरतूद केलेली आहे बजेटमध्ये। भुजबळ साहेब बोलले, मुख्यमंत्री बोलले, पालकमंत्री बोलले, परंतु कुठेही तरतूद झालेली नाही। आणि बजेट आता एक 8-10 दिवसामध्ये बजेट आहे, तर बजेटमध्ये शिवभोजन धारकांचे महाराष्ट्रातले 200 कोटी रुपये थकबाकी आहे, तर ती थकबाकी ताबडतोब जवळजवळ नागपूर शहरामध्ये शहर आणि ग्रामीण मिळून जवळजवळ 10 महिन्याचं पेमेंट शिवभोजन धारकांना मिळाले नाही।